एक सुंदर जालत असते राज्य. ते राज्य एक राजा परिपालन करता आशिलो. अत्यंत भाविक जालत असते स्वभाव ते राजाले. पत्नी उंचो अमोघ जालत असले प्रेम ते राजाक. अशांगेनो तिगेले बायलीनी आराम मुरकाम सांगेनो व्यवस्थित जालत असले चिंतन त्यान कल्लाले. त्याची बरोबरी त्या व्यवस्थेचेरी तिगेली बायलेक तो पळोवंक घेता आशिल्लो. त्याची बरोबरी विशेष सांगेनो राजकार्य करचे, प्रजा लोकाल कष्टाक स्पंदन करचे तिगेली शैली निरंतर यामगे चलता आशिले. एक दिवस महाराजा राजकार्यानिमित्त दरबारा भितर बशिल्लो आसा. सिंहासना रूढ जाल्लो आसा. एक विशेष जाल्लो तसले विशय चर्चे चलता आसा. ते संदर्भा भितरी राजाले कान्नाक एक सेवक येवन कितकी सांगता. ते सांगचे भितरी राजाले दोळे थोडे तांबडे येता. दोळ्यांतनी उदक येवचें लागता. वस्तुतः राजाने त्या बद्दल वचीत आशिल्ले भितरी विशय चिंतन चलता आसा सोडून वचचें ना. अशें ते घटने आयकचे भितरी कितें दोळे राजा दोळ्यांत उदक येता आसा सावकाशी. ते बाजून आशिल्ले तसले मंत्री पळयता. मंत्रीक अत्यंत आश्चर्य. आमगेले महाराजा दोळ्याक उदक येता आसनी कितकी जाल्लो का, कितकी मनाक दूख जातलो का म्हण सांगे न्हू सहजानू एक आत्मीयते भावा निमित्त ते मंत्री दोळ्यांतल्यान बिची उदक येवचे सुरवात जाता सावकाशी. राजाल दोळ्यांतल्यान उदक येता आसा, मंत्री दोळ्यांतल्यान उदक गळटा आसा हें पळोवन गेनू सेनाधिपती कशी उगी राबतालो. तेका बी दिसता कितके जावचें पुरो. हें दोग लोक रडता आसाची आपणान आतां सुमू उरचें उगी उरचें सुमू न्ही म्हणून हिगे दोळ्यांतल्यान बी उदक येता वता. केन्ना हें तीग लोकांच्या दोळ्यांतल्यान उदक येवचें लागलें तेन्ना सभे भितर कितें राजा दरबारा भितर बशिल्ले अनेक कितले मंत्री आसाची, अनेक कितले सदस्य कितें आसाची तिंकूर कितें दिसता कितकी जाल्ला हांगा. महाराज रडता आसा, मंत्री रडता आसा, सेनाधिपती रडता आसा कितकी जाल्लो का म्हण सांगे न्हू पाप थंय बशिल्ले तसले सगळे सभासद सुद्दाची दोळ्यांतल्यान उदक काडचें लागताची. हे दोळ्यांतल्यान उदक काडटा आसाची आशिल्ले तसले विशय विचार मंडन जाता आसा उलयता आसाची तेन्ना दोळ्यांतल्यान उदक येता आसा. केन्ना सभासद लोक दोळ्यांतल्यान उदक काडचें लागलेची तेन्ना तिंक फाटल्यान आशिल्ले तसले सैनीक लोक कशे उगी राबतले. तिंक बी दिसता कितकी जाल्ला. राज रडता आसा, मंत्री रडता आसा, सभासद रडता आसाची आमी अशी उरची सुमू न्ही. आमी तेंगेले खातीर तो काम करता लोक अशा न्हू आमी बी रडची योग्य म्हणून ते सैनीक सुद्दाची रडची सुरवात करताची. ಒಟ್ಟುಚೇರಿ ಪ್ರಾಯಶಃ ರಾಜ ಮಹಾಲಯ भितर कोण कोण आसा की ते ಒಟ್लो काल दोळ्यांतल्यान उदक येता आसा नॉर्मल जावं कॉमन जावं गदगदी कंठांतल्यान उलोवंक येता आसाची. कोणाकच कितें धैर्य ना कितें जाता आसा म्हूण विचारचें धैर्य ना. कोण विचारतले महाराजाक. कोणाक तें सामर्थ्य आसा राजा विचारता तसले. अशा न्हू सगळे लोक रडता आसाची. राजमहाला भितरी उठ्ठूचे दुख्खाचें वातावरण एक नमनीचें. तेचे संदर्भाचेरी एक संत राजा कणे थोडेच कित तरेची तेंगेले गांवाक एक देवालय बांदचें आशिल्लें. तूं कामाक थोडे दुड्डी घेवन वचची काय म्हणून तो आयलो. येंगे न्हू राजा भितर इक्का म्हणून थंय पळयता सैनीक लोक राबून आसाची. सैनिकाल दोळ्यांतल्यान पुरा उदक. तेन्ना अत्यंत आश्चर्य त्या संताक तो विचारता कितें जालें कितें रडता आस तूं. म्हाका गुंतना ती रडची कितें म्हूण हांवें. तो रडता आस की ना हांव रडता आस. ओहो तो रडता आसा हांवें राजा पळयत आशिल्लें राजा कांय जालें ना न्ही. ना राजा कांय जालें ना.
राज बी रडतास खंय, तो बी रडतास अशें हांव रडतास. हांवें भितर वचचें आशिल्लें, वचचें अडना हां. राजान कितें तरी केलें, हांव जबाबदार न्ही. उठ्ठू भितर दुख्खा भितर आसाची. हडना हांव खंय गलाट करतना, हांव सावकाश वता म्हणून ह्यो संत भितर रिगता. भितर रिगता आसतना हे सैनिकांनी कोणा दोळे दाखोवन सांगलें की तो रडता आसा हांव रडता आसा म्हणून. तेक्को येवन विचारता ह्यो संत, तूं कितें रडता आसा? ना भितरी सभासद उठ्ठो लोक रडता आसा ना सैनीक लोक पुराचे अशें हांव रडता आसा. हय तशीच ह्यो संत सावकाश कांय गोंदळ जावचे ना, व्यत्यस जावचे ना म्हणून सांगे न्हू. सैनीक लोकांना वता भितर आशिल्ले तसले तिंक विचारता, तुमी कितें रडता आसाचे? हांगा बशिल्ले सभासद पुरा रडता आसाचे. तिणी रडता आशिल्ले पूण आमी हांसता बसूयात हांगा, कामांतल्यान काण घातलें आमकां अशें आमी बी दोळे उदक काडटा आसाचे. ओहो सहजानुची ह्यो संत सावकाश ते कितें राजा सभे येद्रा बशिल्ले उरतात खुर्चे भितरी मंत्रीगण तिंकूचे विचारता, तुमी कितें रडता आसाची? तेणी सांगताची ना तो सेनाधिपती आनी मंत्री रडता आसाची. अशें आमकां बी रडका म्हण दिसलें. राजा दोळ्यांतल्यान उदक आसा अशें आमी रडता आसाची. ओहो तेन्ना बीची हें संत क्लियर जावत ना कित्याक रडता आसा म्हणून. वचूंगे न्हू सहजानुची प्रायशे संत लोकांक साधू लोकांक केन्नाची दरबारा भितरी प्रतिबंध उरतना. तांकां मुक्त जावन तेन्ना खंय वचीत. थंय वचून वेदिकेचेर विचारता मंत्री कणे आनी सेनाधिपती कणे, तुमी कितें रडता आसाची? चिंताकेचे राजा कणे आहात, आमगे राजा रडता आसा अशान आमी रडचें पडला. तेन्ना थोडेच ह्यो संत धैर्य कंगे न्हू महाराजा लागून पांये पडटा आनी विचारता आसा, राजन तुमी कितें रडता आसाची? तुमी रडचे निमित्त हांगा पुरा लोक रडता आसाची. तुमी रडचें कारण कितें? कितें जालें तुमकां म्हणून. तेन्ना राजा दोळे उदक काडटा सांगता, म्हाका कांय जालें ना. मागेले घरा भितरी अंतपुरा भितरी मागील बायल रडता आस खंय, ते दुख्ख करता आस खंय. ते आयकचे भितर म्हाका दुख्ख येवन गेलें हांगा दोळ्याक. मागील बायल ते दुख्ख करता आस न्ही, कितें जावचें पुरो तेका, सोण वचचें ना म्हाका हांगा अशें हांव दोळे उदक काडटा आशिल्लो. ओहो तुगेली बायल भितर रडता आसा म्हण तूं दोळे उदक काडटा आसा. तूं काडटा हिने पुरा काडटा आसाची न्ही. तुवें कळाल चूक न्ही. बायलेन हांसलतना तुवें हांसका, बायलेन रडतना तुवें रडका, हें जिवना नियम. उठलोक करताची तुवें बी कळाल कांय चूक न्ही. जाल्ले दी बायल कितें रडता आसा तें म्हाका गुंतना. आतां हांगा बसची योग्य न्ही तुवें. यो आमी दोग्गो लोक वचून बायले विचारया तुगेले महाराणी विचारया म्हूण सांगे न्हू. राजाक घेन गे न्हू ह्यो संत अंतपुरा वता. राज मुखार वाट दाखयता येता, संत फाटल्यान येता आसाची. अंतपुरा वचे भितरी थंय गळो म्हण रडचे शब्द 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 शब्द. उठ्ठो लोक रडता आसाची. तूं कितें रडता आसा, हें कितें रडता आसा विचारलें रे. महाराणी तिका हात दाखयता उठलो लोकची. ते महाराणी रडता आसा आमी रडता आसाची. अंतीम जावंगे न्हू हे दोगो लोक राजा आनी संत महाराणी कडेन वताची. ताका समाधान सांगताची, रडनाका समाधान कंगे. थोडेची एक मनाक शांतता दवरून घे म्हणून. थोडे समाधान जाता राणी उदाहरण दिता पिवचेक. कडे सहजान संत विचारता आसाची, कित्याक तर रडता आस तूं? कितें जालें तुका? इतलें बरें राज्य तुगे कडेन आसा, तुगे घोव राजा, तुका कसलें कमीपण आसा रडचेक? कित्याक तर रडता आस तूं म्हणून. तेन्ना राणी सांगता, म्हाका कांय जालें ना रडचेक, आनी कितें रडता आस तूं? मागीले दिवसाची वस्त्र उमळून दिता तसले काम गिती कितें आशिल्ले, कामवाले कितें आशिल्ले ते चल्ली ते रडता आस की ना. तिगे दुख्खा भाग घेवका म्हणून हांव बी रडचे सुरवात केले. ओहो तुगेली वस्त्र म्हणटा चल्ली कामवाले ते रडता आसा तूं रडता आसा. हय मस्त प्रिती म्हाका तेका. पाप त्यान दोळे उदक काडटा आसतना हांवें कशी हांसता उरो जाता अशें हांवें उदक काडलें दोळे उदक. म्हाका पळोवन बाकी लोकांनी काडलें. त्या तिंका कनेक्टींग न्ही हे विशय, म्हाका आनी तेका मात्र. हय तुवें तेका विचारलें ना कितें रडता आसा म्हणून. ना तें कितकी सांगता आशिल्लें मेल्ले मेल्ले म्हण कितकीच अशें न्हू तें रडता आशिल्लें.
किती जावचे पुरो म्हण संताक जिज्ञास अशा संत ते कामवाले कण वताचे त्या कुचीन विचारता असाचे आमा किती जाल तुका किती तू रडता असा तू एकले रडता ना आता सगळे लोक रडता असं तू गेले निमित्त किती जाल तुका म्हणून त्यानं कामवाली हडान रडताची दोळ पुसून घेता सांगता असा मागीर घरा भितरी रामू मेलो म्हणून अयो तशें जावचें ना आशिल्लें तुगेले घरा भितर राम मेलो अशें तूं रडता आसा हय राम मेलो आराम नाशिल्लो ताका वदाट आशिल्लो आज सक्कणीक हांगा येव केले रे धबक मेल्लोत अशान म्हाका दुख तोडून घेवचें जालें ना हांव रडता आसा तशें जावचें ना आशिल्लें चूक जावन गेलें तुवें दुख करचें योग्य आसा कितलें वर्स तें रामूक ताका 1.5-2 वर्ष ते 1.5-2 वर्षाचे सान रामूक इतलो दुख करता तूं हय दुख करचें ना न्ही दुख करचे बद्दल बेजार ना ते 1.5-2 वर्षाचे म्हणटा आसा आनी ते मागीर फाटीक केन्ना उरता आशिल्लें कितें करता उरता आशिल्लें ना मागीर वस्त घेवन येवचें वस्त घेवन दिवचें कुठं सहाय करता उरता आशिल्लें तशें म्हण रामू कोण ते मागीर व्हड गाडवाले सान पील मागीर व्हड गाडवाले सान पील खंय ते रामू म्हण नांव दवरलें त्या प्रितीनी ते मागीर फाटीक उरता आशिल्लें केन्नाची मागीर फाटीक वस्त उबळी केली येवचे तेगे वस्त आंगावचे वस्त दवरचे नांदचे करचे अशान तें मेल्ला म्हूण बेजार जालें म्हाका हांव रडता आशिल्लें केन्ना हे विशय राणी कळकी राणी मनांतल्यान हांसूं लागल खंय हे म्हणली रड म्हण हांव रडता आसा ते मेळ्ळेलो कोण एक गाडवा पील म्हण तेन्ना उट्टू लोकांक तोंडाक हास्य राजा तोंडाक हास्य आयलें राजा तोंडाक हास्य उट्टू लोक हांसचे लागले खंय अयो देवा आमी कितें कलेची खंयची एक सान घटने जाल्ले ते घटनेक आमी पुरा रडचे लागले आमी पुरा मूर्ख आमी पुरा अनुकरण केल्लो म्हूण सांगे न्हू मना भितरी हांसो लागल्याची आनी संताक कृतज्ञ सांगलें खंय जर तुमी तरी येन्नाशे उरले रे आज दिवस पळोवन आमी रडता उरता आशिल्ले तुमी आयले आमकां वाट दाखयली धन्यवाद तुमकां म्हूण सांगे न्हू सांगलें खंय तशें राजान ताका संताक 1,00,000 रुपया दिले तुमी देवस्थानाक काम करूंक घेया आनी कमी पडा पूण दिता म्हूण सांगे न्हू धन्यवाद सांगले म्हणजे कथा आयकतना आमकां कळून येवचें सत्य कितें आमकां कळून येवचें नैजार्थ कितें हें जगत कशें स्कीम सांगले दी कोण तर एकल्यान केल्लें पुरो ताका फॉलो करचें हें जगताचें नियम जावन गेला म्हणजे आमी केन्नाच याद धरून घेवचें पडटा व्हड लोक कितें करताची जगताचे मस्त लोक कितें करताची ते सहजान आमी कितें करता वताची फॉलो करता वताची अशी जावं गे न्हू प्रायशः जगत कशें चलता स्कीम सांगले दी कोण एकल्यान केल्लें पुरो ते पळोवन करता वचचे जगताचे नियम जावन गेला ते कितें कथा केल्ले तेगेलें कारण कितें ते जगत अवश्य ना तेणें केलें न्ही हांव करता आनी करता म्हणून चालू पळोवन तिने बी करताची अशा न्हू आज अनेक इतले रिती रिवाज रुढी पद्दती आचार हे म्हणटा कशें जाता गेले किंवा सांगले री प्रायशः तो करता म्हण हांव करता म्हण आनेकल्यान करता म्हण दुसरो कसो लोकांक करचे अशें एक पद्दतीचेर कितें चेल येता गेलें आसा कितें अंधानुकरण जाता आसा हें कितले पर्यंत योग्य आसा वस्तुतः ते गाडवा पील ताका सावन पळाले त्याणें रडका आशिल्लें योग्य आसा ते लायन राणीन रडचे राणीन रडला म्हण राजान रडचे राजान रडला म्हण सगळ्या लोकांक रडचे हें कितें आसा हें कितले पर्यंत सुमू कितले पर्यंत योग्य कोण एक केला कितकेची तेगेले पर्यंत सुमू म्हण टाकूंक गेया आमी ते जाल्यार तेगेले पळोवंक गे न्हू त्याणें केला म्हण आमी करचे आमी केला म्हण मुखार लोकांनी करचे हें कितले पर्यंत योग्य जावन आसा तसले मस्तले घटने आज मागीर समाजा भितरी हे मनुकुला भितरी हिंदू लोकां भितर आमी कितें पळयता आसाची हें दुरंत विशय न्ही कितले अंधानुकरण चलता आसा म्हण सांगले री प्रायशः अव्याहत जावंक अंधाकरण करचेक आमी कमी ना तेन्ना तर एक कंदा केल्ली री एकदां जास्ती आमी कंदा कितें तसले एक परिपाठी आज आमकां येता गेले कितें गेलें आसा हें दुरंती जावन आसा
अशानु तसलं अंधान करणे मस्तिले विषय असायची. एक दोन उदाहरणं मात्र आता मॅंग पळया. आम्ही सगळं लोकची आमगम गेले जन्मदिवस आचरण करताची. आम्ही त्याका नाव दिताची हुट्टो हब्बा म्हणून. कोंकणी तरी म्हण कामलेली बर्थडे, प्युअर कोंकणी बर्थडे म्हणचे. ಒಟ್ಟು लोकांना म्हणचे ते सहजानुची मागेले बर्थडे असाजी. सहजानु आचरण करचे एक अव्याहत जाल तसले पद्धत पडता गेला. सांचेड तरी असताना 5 वर्षपर्यंत चेडल बर्थडे कशी करता की म्हणजे देवाला पूजा कशी करता की नाही की आम्ही त्याचे छंद करून बर्थडे आम्ही करताची. बर्थडे कशी करताची प्राय मागील सुसंस्कृत जालत असतं मग सगळं गुत्त असं माझ्या किंवा जास्त पुढे तुम्ही ते कळाल व्यक्तीची पुराची नाही. चल्ल्याक छंद करणे वस्त्र घालताची पोंडरे गंडो लांगेन मेकअप करशिताची. एखांची एक लांब बोडा टोपी कसलं टोपी म्हणटा म्हाका गोत ना. म्हाका टोपी घातली त्या लोकांनी त्या टोपी नाव सांग तशीची अटीच्या एक टोपी खांगे येद्रा एक होड केक हांडा व्हरताची. केका उंची मेणबत्ती चका चका म्हण लायताची आणि त्याच्या लेकाने फू म्हणून मेणबत्ती पालिश येताची. पालसून जाल्यानंतर त्याच्या हातीक एक चाक दिताची. नी ते पालीत असतानाच ओटो चेड थंय राबी सुतलो लोक राबिले हॅपी बर्थडे टू यू म्हणून चप्पल वाजयताची. देवाला भजने वाजयता की ना की ते गुतना म्हाका त्यानं मात वाजयता लोकची. त्यानंतर त्याच्या हाती चाक दिताची. चाक दिल्यानंतर त्याच्या हातीक धरून घेणं तो सान 1 वर्षाचे बाळशाल असले रे बाप की आमगे तिला हात धरून ते केक टक म्हणून कट करशिताची. कट कसून झाल्यानंतर त्याच्या तोंडाला येताची. त्याची केक बाप्पाला येता तोंडाक आम्हाला येतं आणि तशी उदले रे आणि तो बाकी लोकांना तोंडा उपरा लायता येता होता तेवढे केक. ओटे एक नवनी प्रसाद देवाला प्रसाद बर्थडे प्रसाद कमी पडे आशिल्ले ते बाकीचे कण मांडत असले एक परिस्थिती पळयच्या गेले री कितें करता आसा आमी भारतीय जावं गे न्हू आमी कसले आचार करता आसाचे म्हणजे थोडेची हे विचार चिंतनीय जावन आसा. आमगे चेडाले वाडदिवस आमी लायल लायल दिवो पालीची कितें मेणबत्ती लावो दिवो लावो प्रश्न दिवो दिवोची दिवो पालीची कितें ते पालयले नंतर चेडा हातीक सान वयाकाची चाक दिवची कितें आमी. तेजे बरोबर सान वयाक आसतना चेडाक केक कट करशीत तसले ना नॉन वेज जाले तसले मांसाहारी जाले तसले केक खावची रूढी करशीची कितें. तेका अन्य धर्मीचे लांबू लांबू टोपी खांगे न्हू नांचे कितें हेवटें कितले योग्य कितले सोमू कितले बरोबरी हे थोडे विचार करक न्ही आमी हाजी. आमगेले धर्मा भितर बी सांगिल्लें आसा जन्मदिवस आचरण करची पद्दत आसा छंद जावन आसा. बट लोकांनी पालन करची पद्दती ते चल्ल्या जन्मदिवस जन्म डेट न्ही जन्मदिवस याद उर तुमकां जन्ममिती म्हण अर्थ जन्मदिवस म्हळ्यार चल्ल्या त्या दिवस तेल न्हाणी शिका तेल लाय घेन होऊन उदक न्हाणी शिक तेका चल्ल्याक. नंतर तेका नेवे वस्त्र घालून घेन देवाले येद्राक तुप्पाक तोंड पळोवन घेन देवा दिवो लायसून घेन देवाक ते हातीत आनी स्वीट येद्रा दवरसून घेन नंतर ते स्वीट तेका खावसून घेन नंतर संध्याकाळाक लोक आयलतना तेका 1 वर्साचे तेगे हातीत आनी 1 दिवो लायचे 2 वर्साचे 2 दिवो लायचे 3 वर्साचे 3 दिवो लायचे 5 वर्साचे 5 दिवो 10 वर्साचे 10 दिवो ते हातीन दिवो लायसून घेन ते कितें स्वीट आसा वट लोकां वांटूसून घेन आशिर्वाद घेवचे ना गांवचे देवस्थानां वचूंक देवाच्या चेल्ल्या पांय पडून हाण दिवचे. तेजे बरोबर कोण गरीब चेडाक त्या चेल्ल्या हातीत आनी पुस्तकी पट्टिकी पेन्शिलकी गोडशे वांटिशीचे हे भारतीय जाले तसले पद्दती जन्मदिवस आचरण करचे. जाल्यार आज हे पद्दती माय जावन गेले हे पद्दत आज आमकां गुर्तू ना. अशें आसता म्हण सांगले रे खंय की स्वामीजीन फाटी कला आसाची म्हणटा तुवें म्हणनाची
तुम्ही खंय कला आसा म्हूण सांगया जाल्यार हांव आत्तांक आसा म्हाका गुत आसा हांव खंय आसा म्हणून. जाल्यार कशी करचे पद्दती? हे भारतीय पद्दती, हे सात्विक पद्दती, हे आमगेली हिंदू धर्माची पद्दती. अर्थात देवूलायन घेवन आचरण करचे. दिव पालेची न्ही. दिव पालेची केन्ना गुतच तुमकां? घराक केन्ना वायट घडता पळया. लोक वताचे आमगेले आत्मीय लोक. तेन्ना घरा दिवो लायत ना आमी. काळोख दवरताचे. कित्याक तरी बेजार आमकां. आमगे चेडाल वाडदिवस बेजार करचे दिवकाण घेवन. हे कितले योग्य काम करता आसाचे. दिवपालेचे कितले योग्य. चेडा कडेन दिवो लायचे सांगपी ना दिवपालेचे सांगचे न्ही गो. आमगी संस्कृती तमसोमा ज्योतिर्गमय. काळखातान उजवाडावचे का आमी उजवाडताना काळखा येता म्हळ्यार कितें दिवपालोंक घेवन. चेड आहा ती सान चाक दिवची न्ही तिंगा तिका फूल दिवका देवा वचे घाली म्हणून चाक दिताची. मांसाहार खावची न्ही मो ते शुभ दिवस मंगल दिवस. सात्विक केला तसले आहार खावका. त्या दिवस मांसाहार जाल्यार केक खाता आमी. न्ही आतां कितके आयले के वेज केक बी आयला म्हण आयकता आमी. ते कितलो उपयोग करता म्हण म्हाका गुत ना. जाल्यार हें कितें करता आसाची कितले पर्यंत योग्य कितले पर्यंत समू म्हणजे थोडेची आज आमी विचार कर केला. नाशी उरलेली कोणकी केलेलं अंधान करण्याची अव्याहत जाम गेलो. आमी कितें करता आसाची हें थोडेची चिंतनीय जावन आसा. मागेल गुरू हें बद्दल सांगता आसतना सहजान सांगता आशिल्ले हें कितें आतां आचार आमगेले हिंदू धर्मा भितर आयिल्लो आसा हेका कारण गुतच तुका ना. टी व्ही पळोवन आयलेलो रे. टी व्ही पिक्चराक सिनेमाक दाखयतात थिंगा चेडल बर्थडे करचे. आमगे चेडे बी अशें करून करता. फुग्गे ल्हान करया उत्सव करता उत्सव बेजारत ना आमकां. बेजार आशिल्लें खंय मेणबत पालयचे. सान आसतना च्या खातीर दिवचे. सान आसतनाच मांसाहार खावचे त्या खातीर रुढी करचेचे. हें कितें आसा हें बेजार आसा. हें आचरण बेजार आसा. जाल्यार हें आचरण कशें आयलें? आमगेले गुरू म्हणटा आशिल्ले हें आमगेले धर्मांत न्ही रे. हें विधर्म लोकांक करचें. विधर्म म्हळ्यार कितें तुमी अर्थ करूंक घेया. हांव नियरजान सांगता तुमकां ते खंयचे धर्म म्हणून. थोडे धर्म लोकांक तिणी दिवपालोव करता खंय. कारण कितें? आमगेले आयुश्याचे 1 वर्ष गेल्ले म्हण तिंका बेजार. आमी ऐशार आमी करूंक 1 वर्ष गेलें न्ही आमगे बेजार खातीर म्हणटा दिवपा लायता खंय. जाल्यार आमी तशें करची न्ही. न्ही गो. आमी कितें करता? आमगेले मुखाल दिवस जिवनाचे उजवाड जेवण आमी कितें दिवो लायका. ते आसून आमी कितें करताची ते विधर्मी लोक करताचे म्हूण सांगे न्हू. तिंगेले अर्थ भितर तिंगेले 1 वर्ष वेस्ट केला म्हण की तिंका गेल्ले म्हण की उरचे पुरो. तिने पालयचे पुरो. आमी पालयचे ना न्ही. आमी कितें करता दिवो लायक न्ही. दिव जळयका. साध्य जरी चेडा हातीत आनी एक स्विटा बॉक्स त्या दिवस चेडाक येद्राक ओपन करचो न्हू. ते चेडा हातीत ते चेडल्या हातीत उठू चेडाक मांटी शिका. नंतर तुमी कितें दिया चेडाक बाकी लोकांक तानिका पार्टी दिया कितें दिया बरें करून दिया. सात्विक केला तसले आहार दिया. अशी आमगे चेडल वाडदिवस करता आमी. तेजे बरोबर शक्य आसलेली मागे चेडल वाडदिवस दिवसू एक झाड तिकडे हातींतल्यान लायशीची खंय लायशी येते. 1 वर्ष आसली 1 झाड लाया. 5 वर्ष 5 झाड लाया. 10 वर्साक 10 झाड तिकडे हातींतल्यान खंय घालिशी या. ते कडेन जिवंत तुटकी ना कितें तुमकां नाका. जाल्यार झाड लायका म्हणजे एक चिंतन तेगे भितर येवं. थोडे लोक पुस्तकाचे अशें उरता. तेंकां पुस्तक आमची वांटिशी चेडा हातींतल्यान तें करया आमी. जाल्यार आमी तशें करता आसाची ना. कोण कित्याक दाखयल्या म्हूण सांगे न्हू. आमी पुराच कितें हें विदेशी आचरण करता आसाची हें कितले पर्यंत योग्य. अशा न्हू आमी थोडेची बदलावण जावका. कोणकी केल्ले म्हण आमी करची न्ही. तो रडता आसा म्हूण बाकी लोक कशे रडले की तशें जालें आज आमगेले जिवनाचें. तिनी कर म्हण आमी करता गेलेची. जाल्यार आमगेली खंयची संस्कृती आमगेले आचार कितें आमगेले विचार कितें आमी कशें करता हें आज आमी कळण करची अनिवार्यता आज आमकां सगळो लोकांक आसा. अशा न्हू आमी थोडेची बदलावण करून घेवका. जिवना भितर एक नवी शैली आमी हाडका. आमगे चेडा आमी सोवची न्ही ह्याका कांय गुतना म्हणून. आमी शिकले मात न्ही आमगे चेडाक तिनी गुत्ते येवचे. जर आमकां तिन सान आसतनाची विदेश पद्दती घातली तेंकां विदेश ड्रेस घालून होड केले विदेशाचे हावभाव जर शिकिले म्हणजे जालें आसलेली विदेश संस्कृती हाती चाक घेवन फिरचे तरी दाखयला म्हणजे जालें आसलेली आमी चेड आसोवची की आमी सोंसूंक येवका नंतर
हे व्हड प्रश्ने आमकां जावन उरता. अशें जावंगे न्हू, आमी थोडेची जागृती येवची अनिवार्यता आसा. अंधानुकरणे आमी सोडचे अवश्य आसा म्हूण सांगचे इश्ट करता आसा. चेडल बर्थडे करपाची, वाडदिवस करपाची, मुद्दाम त्यान करया. चेड्याक खुशी जाता. नेवे वस्त्र घालून घेवचे, 4 चेड्याक स्वीट वाडचे, खुशी उरचे. ही एक जावपाची मनशाच्या जिवना भितर. तांकां दिसता वता आमी दिवो लायले निमित्त आमी उजवाडा वचका म्हणून. आमी जिवना भितर दिवो लायता वचका, प्रकाश करता वचका. तेन्ना तांकां ज्ञान येता वता. जर ते ल्हान आसतनाच पालोंगाचें शिकले री, तिने उठलो काल जिवना पालोंग घालता वता कडेन री. बाप्पा माल जिवना बीच एक दीस फूक करून काडटा तिने. बाप्पा माय वरती धरून घेवत असता, योग्य तेंचे कडेन येवूच ना केन्नाच. अशें कंगे न्हू, आमी अंधानुकरणी करची न्ही. आमी कितें करता आसाचें म्हणजे चिंतन करून आमी आचरण करची अनिवार्यता आसाची. अनेक लोकांक आज ही भारतीय पद्दती प्रमाण मीचे प्रकार जन्मदिवस करूं येवत ना म्हणजे आज पंचांगाचे तिथी वार नक्षत्र हे उठा कल्पनेन आज आमगेले आजी क्रिस्त 2000 वर्षा पयलीं जन्म आयले तेची आतां 30-40 वर्सां पयले वटलो का घराची क्रिस्त शेकीत स्टार्ट गेल्या. कोणाकाची पंचांगाची कल्पना ना. खंयची मिती जन्म आयले म्हूण गुतना, खंयची मासा जन्म आयले म्हूण गुतना आमकां. अशी जावंगे आमगे जिवना भितर आज डेट प्रकार आमी करता बिना आज मीचे प्रकार करचे मस्त कमी आता गेला. डेटा प्रकार करचे हांव चूक म्हणटाना ते एक कालगणने पद्दत आसा ना न्ही आसा ते एक पद्दत आसा. जाल्यार री आमगे धर्मशास्त्र कितें म्हणटा तुमी तुमगे जर वाडदिवस कितें आसा सामुहिकान करता आसतना तुमी कशी कंगिया डेटा प्रकार करता की मीच्या प्रकार करता की जाल्यार तुमगेले व्यक्तिगतान करता आसतना देवाला आशिर्वाद घेवका म्हालगड लोकांना आशिर्वाद घेवका गुरू लोकांना आशिर्वाद घेवका म्हणजे आसतना तुमी कितें करता मीचे प्रकार करता. आमगेले धर्म ते आमगेले भारतीय आचार विचार मीती प्रधान डेट प्रधान याद उरता तुमकां. रामनवमी डेटा प्रकार करता आमी, कृष्ण जन्माष्टमी डेटा प्रकार करता आमी, चवथी परब डेटा प्रकार करता आमी. ना आमगेले उट्टू देव मीचे प्रकार आसाचे आमी कितें करता देवा फॉलोवर्स आमी डेटा कितें वचका आमी मिती धरून घेवंक न्ही जाल्यार आमकां मिती कल्पना ना धरून घेया म्हूण सांगता हांव. आतां तुमकां इतली वेवस्था आसा मोबायला भितर डेट काडले ते मीती कळनात तुमकां. ते मीत याद धरून घेतले आयले आतां ते वेवस्था बी आसता तुमकां मोबायला भितर आलार्म येवची वेवस्था ते मीतीक ते आलार्म मारता ऑटोमॅटीक आमगे तुमकां कळना वता आज मागीर जन्मदिवस आसा म्हूण. अशें तसले एक वेवस्था आसतना आमी कितें थोडें चेंज करून घेवचें ना. आमगेले गोर केन्ना म्हणटा आसलेच आमी जर मीती प्रकार करूं गेले निमित्त ते मास देव वताले ते विशेश सांगे न्हू मिती देव वताले आशिर्वाद आमकां मेळटा तर निमित्त आमच्या जिवना भितर उजवाड मेळटा वता मीचे प्रकार करचे योग्य म्हण. जर जावचीत ना अनिवार्य आसता सोडया तें ना म्हणटना जाल्यार करचें आचरण कितें आसा हें थोडें बदलावण जावं करची शैली कितें आसा हें थोडें परिवर्तन करून घेया तर निमित्त एक बरे वाटेक आमी वचचेशी जावो. आमी अंधानकळणी करता नाका. तेजे बरोबर आनी एक विशय सांगपाचे ते म्हण सांगले रे लग्ना टायमार आमी लग्ना हरीत भितर येता आसतना ताका अक्षत घालून स्वागत करचें न्ही करताचें. तेज नंतर लग्ना टायमार माल्या धाडण्या टायमार अक्षत घालचे. अक्षत घालचे म्हणचे कितें म्हणचे म्हण म्हाका अजून कळटना ते घालची कशी उतच तुमकां घालची काय ना अशी आमी तशी घालता आसा आतां अक्षते. त्याणे एक स्वागत येव केले री हाती कशी मुष्टी भरून घेता रप्पा 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 घालता ताका आनी ते लग्न माळ्ळा टायमार की तशीच रप्पा 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 करून मारता वो अक्षत घेवन खंयची जन्मा राग उरत कितें चल्ले वचपा खंयची कर्म काडलें की तेणें हे लोकां कडेन मूर्ख लोकां कडेन मार खावची अक्षयत्यान मार खावची. कसली एक पद्दत येता गेला कसली जाता गेला कितकी करूं वचून कितकी करता आसा न्ही आमी पुराची. अक्षत घालचें एक शास्त्र ना म्हणटा हांव तें अक्षते घालका. अक्षत म्हळ्यार कितें संपूर्ण शित आसलें तांदूळ ताका अक्षता म्हणटाची. क्षता म्हळ्यार मोडला तांदळाक क्षता म्हणटाची. अक्षर संपूर्ण शित तांदूळ ते मेळटा आतां बासमती तांदूळ मेळटा बरे रायस मेळटा
ते तांदूळ आमी कितें करता, मस्त न्ही ते, अशी मुश्टी घेवन घालची न्ही ते, चारय तांदूळ ताका बरें जावो म्हणून प्रार्थना करून घालचे, स्वागता खातीर यो म्हणून घालचे. चारय अक्षते होते, घालची होते, मारची न्ही. तुम्ही घालची न्ही, तुम्ही मारताची अक्षर घेवन रप्पा रप्पा करताची. कितले पर्यंत योग्य, कितले तांदूळ बी वेस्ट जाता याद तुमकां. अशी तुमी मुश्टी बांदून करताची. विचारले ना समजी 15 किलो तांदूळ खाली जाले, 20 किलो तांदूळ खाली जाले, ते परत थंय कोण वता. उट्टू लोक मस्जिदाची कडे कितें करयात ते तांदूळ तुमचे कडेन. तांदूळ देवी म्हणटाची, देव म्हणटा आमी, लक्ष्मी म्हणटाची. ते मस्तीचे ते रपारपा घेवन मारचे कितले पर्यंत योग्य. अक्षत घालका कित्याक तरी ते मनशाचें जीवन अक्षता जावन उरका. क्षता म्हणल्यार दुख्खमय, अक्षता म्हणल्यार दुख्ख नाशी उरका, सुखमय जावन उरका तें जीवन तेगेलें. तेगे जीवन आनंद जावन उरका म्हणटा बदल अक्षता घालचे म्हळ्यार पूर्ण जाल्लो तांदूळ चारय तेगेले बोडाक आशिर्वाद रोवपाचे, ताका मंगल जावो बरें जावो म्हणजे प्रार्थनेचेर घालचे काय तरी अक्षता रोवपणां म्हणटाची, अक्षत घालचें म्हणटाची, स्वागत करचें म्हणटाची. जाल्यार आतां आमी घालची न्ही, उडीची बी न्ही. उडी जे म्हणल्यार सुडीवीत अक्षत घातले अशी घालीत. हें उडीच बी न्ही, घालची बी न्ही, दबरची बी न्ही. येद्दां होवन घेवन हें मारचें कितलें योग्य आसा. कितें करता आसाची थोडेची जागृकेया. उट्टूकणेची हास्य करचे, उट्टूकणे तमाश करचे योग्य न्ही. तमाशेक एक काल आसा, मीच आसा, एक टायम आसा. उट्टूकणे तमाश करता वचचे तूं निमित्त कितें जाता वता भारतीय संस्कृती वाटेता वतू. संस्कृती कितें अर्थ आशिल्ले भावन आशिल्ले ते भावनेन नाशता वतू. अशा न्हू आमी थोडेची कण घेवका. आमी कितें करता आसाची, देवान बुद्धी दिला आमकां, आमी कशें चलता आसाची हें थोडे कण घेया. आनी थोडे कण पळयता ते चेल्लेक लास्ट तोंडाक साकर खावशी जाची. उठी जाले नंतर ते साकर खावशी बी पळय का अशी मुश्टी घेवन तोंडाक घालताची. श्वास आसा बचाव तो ना थंय गडक केले बी गेले. कसली पद्दती कितले तमाशे बी एक लिमीट येवची नाका, एक मिती उरची नाका. उठू ते आसून कितकी मजी म्हण करताची म्हण जाली आसलेली तेची म्हाका बसून कळतना कितें जातालें मागीर जीवन ते विचार केला आमी. जर हांव ते स्टेजार बसून आसा जर म्हाका बी कोण मुश्टी भरून घातलेली कितें जाता मागिल्लें ते विचार करतना आमी. आमी कुठे तमाशे मजे खेळ आमकां एक नमुने ते खेळ खंय वचून पावयता गुतना आमकां. अशा न्हू थोडे परिवर्तन करून घेवं केला, थोडे बदलावण कर केला. कोण कितें करला आमी कळून वचचे न्ही, आमी कितें करता तें कळण कर केला. अशान तसलें एक परिवर्तन हाण घेवचे पयले आमगेले भारतीय संस्कृतीचे अर्थ आमकां कळूं शकत ना. अशा न्हू जन्मदिवस आचरण्याचे हें अक्षत घालचे आचरण्याचे हें उठ कितें आसा थोडें आमी बदलावण करून घेता वचच्या. एकदम जातकें ना की म्हाका गुतना जाल्यार बदलावण जाता. तें केन्ना जाता मन आयलें जाता. मागीर सगळें मित्र लोकांक मना आयलेली, आवय लोकांक मना आयलेली, आक्क लोकांक मना आयलेली हें जावचें कांय व्हड न्ही. तुमी दोग लोकांक करून दाखयलें पुरो, बाकी लोक हें योग्य आसा म्हणून करताच. जर तुमी बीची तिंगेल नेमकेची कोर्टा नेमकी चलता गेल्या फाटल्यानी तशी जाता वता. अशान परिवर्तन जावं का. आमी अंधानुकरणी करतना का आमी अनुकरण करया. बरे वाटेर आमी वचा, योग्य वाटेक कोण दाखयता तिंगे वाटेर वचा आमी. जाल्यार कोण गुत्तू गुरी ना अशी कोण वता आसा ते वाटे वचूंक आमी फोंडा पडतनाका. आमगे धर्माक अवनती आमी हाडतनाका. आमगे धर्म उन्नती करता आमगे हाती आसा. आमी थोडे परिवर्तन जाया. ते एक शक्ती सामर्थ्य ज्ञानेश्वरी ते आमकां सगळ्याक दिवं म्हणजे एक विशेष मागणी श्रीदेवीले चरणां भितरी दवरता आसा.